प्रभू परमेश्वराला धन्यवाद। देव जगात आहे याचा मला आज अनुभव आला। माझी तब्येत बरी नव्हती, मला अचानक डिसेंटरीचा त्रास सुरू झाला, थकवा आला, डॉक्टरकडे जायचं होतं, पण डिसेंटरी सारखी होत असल्यामुळे अशक्तपणा आला होता। तर डॉक्टरपर्यंत कशी पोहोचणार याच्या विचारात मी देवाचं नाव घेऊन देवावर सोपवलं आणि निघाली। देवा तोपर्यंत मला सांभाळ आणि कोणतरी मला रस्त्याला भेटू दे किंवा एक स्पेशल रिक्षा तरी कोणाची तरी भेटू दे की मी हॉस्पिटलपर्यंत पोहोचेल, अशी देवाची आमच्या येशूची प्रार्थना करीत मी निघाली। आणि अर्ध्या वाटेवर चालत असताना अचानक एक रिक्षा समोर येऊन थांबली। मी विचार केला ही रिक्षा कशाला थांबली, या रिक्षावाल्याला मी ओळखत नाही, मी हात पण केला नाही, तरी अचानक समोर रिक्षा कशी थांबली म्हणून मी जरा पुढे आले आणि रिक्षात डोकावलं। तर रिक्षामध्ये हा पुंडलिक बसला होता। मला खूप आनंद झाला, कारण मी या पुंडलिकला पहिल्यापासून मुलासारखं मानते। माझ्या गरजेच्या वेळेला संकटात तो घरामध्ये की कोणतंही काम असल्यानंतर त्याला एक फोन केला का लगेच तो धावून येतो, असा हा सतत मदत करणारा पुंडलिक आज मला दिसल्याबरोबर मला येशूचे आभार मानावेसे वाटले की परमेश्वर हा माणसाच्या रूपात असतो आणि तो कोणाच्याही रूपात येऊन आपल्याला मदत करतो, हे येशूने मला दाखवून दिले। आज पुंडलिक त्या येशूचं रूप घेऊन तो माझ्या मदतीला आला। त्याने मला न विचारता, मी म्हटलं मला बरं नाही पुंडलिक, त्याने सांगितलं रिक्षात बसा, आणि त्याचं काम तर साईडवर चाललेलं असताना त्याचं काम त्याने बाजूला ठेवलं आणि माझ्यासाठी त्याने हॉस्पिटलमध्ये मला नेलं। मी त्याला परत हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर घरी जायला सांगितलं, जा तू साईडवर, तरी सुद्धा तो न जाता त्याचं काम थांबवून तो परत माझ्यासाठी थांबला आणि त्याने मला परत सुखरूप घरी पोहोचवलं। याच्याशिवाय कोण असं काम करू शकते, म्हणून मी त्याचे खूप आभार मानते की अशी माणसं जगामध्ये आहेत म्हणून जग चालते। या चांगल्या माणसामुळे हे जग चालू असते। त्याबद्दल मी पुंडलिकचे आभार मानते आणि त्याला आशीर्वाद देते।